चैप्टर। अब हम देखेंगे इसका स्वाध्याय। ओके, तो स्वाध्याय में क्या है? सबसे पहले हम देखेंगे शब्दार्थ। शब्दार्थ मतलब बग्गी मतलब घोड़ा गाड़ी, ये हम देख चुके। अब नेक्स्ट है लगबगीने। लगबगीने म्हणजे घाई घाईने, जल्दी जल्दी में, वो नहीं लोहार उठ के आता है। गर्क होणे, तल्लीन होणे, तल्लीन होना म्हणजे गडून जाणे। एकाग्रचित्त होणे, मन लावून काम करणे। नेक्स्ट वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन अँड आन्सर्स। पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। लोहार काय काम करत होता? उत्तर आहे लोहार लोखंडाच्या कोयत्याला धार लावत होता। दुसरा प्रश्न, विवेकानंदांच्या मनावर कोणता प्रसंग कोरला गेला? उत्तर आहे विवेकानंदांच्या मनावर लोहाराच्या एकाग्रचित्ताने काम करण्याचा प्रसंग कोरला गेला। कोणती शिकवण विवेकानंदांना पुढे उपयोगी पडली? उत्तर आहे एकाग्रता असेल तर काम परिपूर्ण होऊ शकते, ही शिकवण विवेकानंदांना पुढे उपयोगी पडली। तर इथे आपले प्रश्न संपले। पुढे बघू, कोण कोणास म्हणाले? किसने किसको बोला? नरेन, आत्ता इथून वाजत गाजत कोणाची मिरवणूक गेली? उत्तर आहे हे वाक्य मुख्याध्यापकांनी विवेकानंदांना म्हटले। क्षमा करा सर, मी इथेच होतो, पण वाचनात गुंग झाल्यामुळे मला मिरवणूक गेल्याचे कळलेही नाही। तो ये जो वाक्य है ये किसने बोला था? हे वाक्य विवेकानंदांनी मुख्याध्यापकांना म्हटले। नरेन, अशी एकाग्रता असेल तर कोणतीही गोष्ट तुला अशक्य वाटणार नाही, हे वाक्य मुख्याध्यापकांनी विवेकानंदांना म्हटले। पुढे बघूयात, कोण ते लिहा। कोयत्याला धार लावणारा लोहार। बग्गीतून फिरायला निघालेले विवेकानंद आणि त्यांचे वडील। एकाग्र चित्ताने वाचन करणारे स्वामी विवेकानंद। आनंदित होणारे मुख्याध्यापक। जर तुम्ही अगर आप पूरा चैप्टर अच्छे से मन लगा के पढ़ो ना, तो ये आपके लिए बिल्कुल भी डिफिकल्ट नहीं होगा। नेक्स्ट क्वेश्चन है, पुढील शब्दांचे वचन बदला। आजी, आज्जा। आजी कौन होता है? ग्रैंड मदर। तो मराठी में एक आजी होती है, मल्टीपल रही तो आज्जा। घरे, घर। घरे इज ऑलरेडी प्लूरल ऑफ होम, सो उसका सिंगुलर होगा घर। गाड़ी, गाड़िया। वचन बदला मीन्स अगर एक वचन है तो उसका बहुवचन करो, बहुवचन है तो उसका एक करो। गाड़ी, गाड़िया। अंग, अंगे। शिंगे, शिंग। शिंगे क्या होता है? जो हॉर्न्स होते हैं एनिमल्स के सिर के ऊपर, उसे बोलते हैं शिंगे। ओके, तो अब नेक्स्ट देखते हैं। पाठातील 5 क्रियापदे लिहा। लावत होता। क्रियापद क्या होता है? क्रियापद यानी कि जो आपकी क्रिया को पूर्ण करता है, वर्ब मतलब कि क्रियापद। देत होता, निघाले होते, हाक मारली। गर्क होता, गडबडला, उठला। तर हे झाले आपले क्रियापद।